सांगलीत संवादाचा सेतू तुटला. सर्वपक्षीय कृती समितीचा पोलीस प्रशासनावर बहिष्कार, नोटिसांची केली होळी. सांगली जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरणात सध्या मोठी ठिणगी पडली आहे. पोलीस प्रशासनाकडून आंदोलनकर्त्यांवर सातत्याने दाखल होणारे गुन्हे आणि पाठवल्या जाणाऱ्या नोटिसांच्या निषेधार्थ सर्वपक्षीय कृती समितीने प्रशासनासोबतच्या सर्व बैठका आणि संवादावर बहिष्कार टाकण्याचा आक्रमक निर्णय घेतला आहे. सोमवारी कार्यकर्त्यांनी प्रशासकीय नोटिसांची जाहीर होळी करून आपला संताप व्यक्त केला. आंदोलन कर्त्यांचा संतप्त सवाल, आम्ही गुन्हेगार आहोत का? यावेळी बोलताना कृती समितीच्या नेत्यांनी प्रशासकीय भूमिकेवर कडक ताशेरे ओढले. आम्ही लोकशाही मार्गाने, शांततेत आणि प्रशासनाला पूर्वसूचना देऊन आंदोलन करतो, तरीही कार्यकर्त्यांवर गुन्हे का दाखल होतात, असा सवाल उपस्थित करण्यात आला. ही नोटिसांची होळी नसून दडपशाहीच्या मानसिकतेची होळी आहे. जोपर्यंत कार्यकर्त्यांवरील अन्यायकारक कारवाई मागे घेतली जात नाही, तोपर्यंत प्रशासनाशी कोणताही पत्रव्यवहार किंवा संवाद साधला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा समितीने दिला आहे. प्रशासकीय दडपशाहीचा आरोप, आंदोलनकर्त्यांच्या मते हा लढा केवळ नोटिसांविरुद्ध नसून तो लोकशाही अधिकारांच्या रक्षणासाठी आहे. दडपशाहीचा आभास, शांततेत चालणाऱ्या आंदोलनांना गुन्ह्यांच्या चौकटीत अडकवण्याचा प्रयत्न होत आहे. विश्वासाला तडा, समन्वय बैठका होऊनही कारवाई होत असल्याने प्रशासनावरील विश्वास उडाला आहे. स्वाभिमानाचा लढा, आम्ही शांत आहोत म्हणजे कमकुवत नाही. गरज पडली तर सांगलीची जनता रस्त्यावर उतरेल, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. उपस्थित मान्यवर, या जनांदोलनाचे नेतृत्व आणि उपस्थितीमध्ये खालील मान्यवरांचा सहभाग होता. पैलवान पृथ्वीराज पवार, सतीश साखळकर, तानाजी सावंत, उमेश देशमुख, कुलदीप देवकुळे, रेखा पाटील, विक्रांत रणभिसे, महेश कोळी, अमित पाटील, कुमार सावंत, रोहित कुबडे, स्वप्नील शिंदे, प्रशांत जमगरू, सागर कोळेकर व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. निष्कर्ष, लोकशाहीच्या आरोग्यासाठी संवाद हवा. सांगलीतील ही परिस्थिती चिंताजनक आहे. लोकशाहीत आंदोलन हा घटनात्मक अधिकार आहे. जर संवादाचे दरवाजे बंद झाले तर तणाव वाढण्याची शक्यता असते. प्रशासनाने केवळ नियंत्रण ठेवता विश्वासाचे वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे, तरच संघर्षाचे रूपांतर समन्वयात होऊ शकेल. सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिनके, सांगली. अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. सत्यम गांधीच्या नावाने, सत्यम गांधीच्या नावाने. वाढवणाऱ्या दलालाच्या नावानं, पिढी बरबाद होत्या बघून गप्प असलेल्या प्रचाराच्या नावानं, सतीश 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 हो काँग्रेस घोषणा की नोटिसा देणाऱ्या प्रशासनाच्या आंदोलकांना नोटिसा देऊन त्यांच्यावर कारवाई करणाऱ्या प्रशासनाच्या पैशासाठी नाही, गरिबांसाठी लढणारा नेता आहे सतीश साखळकर. जागृत मंत्री युवमंच भैया असतील इथं चढत नाही काय ना काय करायचं. हां
फिरा फिरा मेरा चला आयुक्ताच्या नावाने गांधीच्या नावाने आयुक्ताच्या नावाने गांधीच्या नावाने सत्यम गांधीच्या नावाने